प्रियजन हो, कसे आहात? आनंदी आहात का? आनंदीच असायला हवे. आपल्याला शांती देण्यासाठी तर तो क्रूसावर गेला. त्याने आपले रक्त सांडले आणि आपल्यासाठी सर्व काही परिपूर्ण केले. ज्याने आपल्यासाठी आपले प्राणही दिले, तो प्रभू या गोष्टीत चमत्कार करणार नाही का? अशा छोट्या गोष्टींसाठी तुम्ही का दुःखी आहात? त्यात इतके गुंतून का राहायचे? ते त्याच्या हातात द्या, तो सर्व काही सांभाळेल. ज्या गोष्टीमुळे तुम्ही आज त्रस्त आहात, त्यात तो नक्कीच चमत्कार करेल. त्याच्यावर विश्वास ठेवा आणि म्हणा, प्रभू, मला काहीच माहिती नाही, मी सर्व काही तुझ्याकडे सोपवतो. तो नक्कीच काळजी घेईल. तो त्यासाठी किती प्रमाणात काम करेल हे तुम्हाला माहिती आहे का? तो आज तुम्हाला वचन देत आहे. यिर्मया 15 वचन 11. तुझ्या बर्यासाठी मी तुला कचित बळ देईन. अनिष्टाच्या व क्लेशाच्या समी शत्रू तुझी विनवणी करतील, असे मी कचित करीन. संकटाच्या आणि दुःखाच्या काळात हा तुमच्यासाठी दुःखाचा काळ आहे का? तुम्हाला घरी, व्यवसायात आणि सेवेत दुःखाचा सामना करावा लागतो. तुम्ही जिथे जाल तिथे दुःख आहे. ते तुम्हाला शांतपणे काम करू देत नाहीत. ते तुम्हाला आरामात आणि आनंदाने गोष्टी करू देत नाहीत. वरिष्ठ अधिकारी आणि दुष्ट लोकांमुळे दुःख आहे. अधिकारी मला त्रास देण्यात सक्रिय आहेत. दुष्ट लोक माझा गळा घोटण्यासाठी आणि मला नष्ट करण्यासाठी घुटमळत आहेत. हा संकटाचा आणि दुःखाचा काळ आहे. तुम्ही यातून जात आहात का? अधिकारी, दुष्ट लोक आणि मत्सर करणाऱ्यांमुळे तुम्हाला त्रास होतोय का? त्यांच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय का? प्रभू म्हणतो, बघा तो काय म्हणतो. मी संकटाच्या आणि दुःखाच्या काळात शत्रूला तुझ्यासाठी विनंती करू देईन. मी तुला मदत करीन. मत्सरामुळे तुझ्यावर द्वेष करणारे लोक नाहीत का? ते तुला त्रास देत नाहीत का? मी त्यांच्या विरोधात जाईन. मी तुझ्यासाठी त्यांच्या समोर जाऊन उभा राहीन. मी तुझ्यासाठी बोलेन. मी तुझ्यासाठी लढेन. तुला त्यांना सामोरे जाता येत नाही का? तू असं म्हणतोस का, वाईट लोक आणि अधिकारी यांच्या हातात अधिकार आहे आणि ते मला घाबरवतात. वाईट लोक सतत वाईट करतात. शेजारी आणि ऑफिसमध्ये धमकावणारे आणि त्रास देणारे लोक आहेत. तू असं म्हणतोस का? प्रभू म्हणतो, मी तुझ्यासाठी त्यांना सामोरे जाईन. मी तुझ्या वतीने त्याच्याशी बोलायला जाईन. मी त्याला भेटेन. हाच आपला देव आहे. प्रभू असंच काम करतो. दानिएलकडे पहा. त्याला मत्सरामुळे खूप छळ, त्रास आणि दुःख सहन करावं लागलं. त्याने काहीही चुकीचं न केलं तरी त्याला सिंहांच्या गुहेत टाकलं. प्रभूने त्याचा त्याग केला का? आपण पाहतो की प्रभू त्याच्यासोबत उभा राहिला, त्याला विजय दिला आणि शत्रूंना नष्ट केलं. शद्रक, मेशक आणि अबेदनगो प्रभूच्या बाजूने ठाम उभे राहिले. जे अधिकारात होते त्यांनी त्यांना जळत्या भट्टीत टाकायचं ठरवलं, पण ज्यांनी त्यांना बांधून ज्वालांमध्ये टाकलं तेच मरण पावले. ते तिघे जिवंत बाहेर आले. प्रभू त्यांच्या सोबत उभा राहिला, तो तुझ्यासाठीही उभा राहील. सौलने मत्सरामुळे दावीद विरुद्ध उठाव केला. त्याच्याकडे अधिकार आणि सैन्य होतं. दावीदला नष्ट करण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले. प्रभूने त्याचा त्याग केला का? स्वतः प्रभूने दावीदासाठी लढा दिला. प्रभू त्याच्या बाजूने उभा राहिला. त्याने कधीच त्याचा त्याग केला नाही. तो तुझाही त्याग करणार नाही. जे तुला घाबरवत आहेत तेच घाबरून पळून जातील. जे तुम्हाला त्रास देत आहेत ते दूर जातील. जे तुम्हाला छळत आहेत ते नाहीसे होतील. भिऊ नकोस, कारण प्रभू म्हणतो, मी त्याच्या विरोधात जाईन. माझ्या 50 वर्षांच्या सेवा काळात मी खूप गोष्टी पाहिल्या आहे. वाईट लोक ज्यांनी मला त्रास दिला, लक्ष केंद्रित केले, अधिकाराच्या स्थानावरून हल्ला केला. अशा वेळ आल्या की मी प्रभूकडे जाऊन यासाठी प्रार्थना केली. प्रभूने माझ्यासाठी लढा दिला आणि विजय मिळवला. ते कुठेच दिसत नाहीत, पण प्रभूने आपल्याला स्थिर केले आहे. प्रभू तुझ्यासाठी करेल. मग तू का घाबरतोस? प्रभू म्हणतो,
संकटात आणि दुःखात मी शत्रूच्या विरोधात जाईन. घाबरू नकोस, शांतपणे काम करा, असे प्रभू म्हणतो. तुला विश्वास आहे का? प्रभू म्हणतो, शांतपणे चालावे लागते. कोणावरही द्वेष ठेवू नकोस. कोणाविरुद्ध कटुता मनात ठेवू नकोस. ते तुझ्याशी वाईट वागले म्हणून त्यांना शत्रू समजू नकोस. क्षमा कर, आशीर्वाद दे, प्रार्थना कर. प्रभू सांभाळेल. हृदय कटुतेपासून मोकळे ठेव. द्वेष ठेवू नकोस. अज्ञानाने किंवा मत्सराने केले असेल म्हणूनच ते वाईट करण्याचा प्रयत्न करतात. तू घाबरू नकोस, शांत राहा, ख्रिस्ताचा स्वभाव प्रकट करा. त्यांना विसर, क्षमा कर, पुढे चालत राहा. प्रभू ठीक करेल, बरोबर. प्रभू, तू माझ्या शत्रूंविरुद्ध उभा राहून आज मला विजय देत आहेस, असे प्रभूला सांग. आज मी एक चमत्कार पाहणार आहे. माझ्या विरुद्ध लढणाऱ्यांना मी शोधूनही पाहणार नाही. तू दिलेल्या वचनावर मला विश्वास आहे. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.